नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण साधी पुरी नाही, तर आज आपण पालक पुरी बनवणार आहोत. एकदम खुसखुशीत आणि आतून तेवढीच नरम अशी पालक पुरी आपण आज बनवणार आहोत. ही पुरी तुम्ही प्रवासासाठी, डब्यासाठी, नाश्त्यासाठी देखील करू शकता. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतला आहे. पालक छान निसून स्वच्छ धुतला आहे. आता आपण हा चिरून घेऊया. आपल्याला खूप जास्त बारीक चिरायची गरज पडणार नाही, कारण आपण याची मिक्सरला पेस्ट बनवणार आहोत. आता संपूर्ण जुडी पालकाची आपण छान चिरून घेत आहोत. आता पालकाची जुडी छान चिरून झाली आहे. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही सर्व पाने छान बारीक अशी याची पेस्ट बनवायची आहे. पालकाची पेस्ट बनवताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण ऑलरेडी या पानांमध्ये खूप जास्त प्रमाणात स्वतःचंच पाणी असतं, त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता लागणार नाही. आता पालक पुरीसाठी एक वाटण आणखी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी मिरची, धणे, बडीशोप, आलं, लसूण आणि जिरे हे सर्व साहित्य घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची मस्त अशी पेस्ट बनवून घेऊया. पालक मिक्सरला दळताना त्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आपल्या ज्या पालकाचा हिरवागार रंग असतो तो आहे तसाच टिकून राहतो. आता तुम्ही बघू शकता, मी मस्त अशी सर्व पालकाची पेस्ट बनवून तयार केली आहे. आता आपण कणिक मळण्यासाठी घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. सोबतच अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलं आहे. आणि पुरी एकदम कुरकुरीत व्हावी यासाठी इथे मी 3 चमचे रवा घेतला आहे. आणि सोबतच 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहे. तिळामुळे छान चव येते. आता चवीपुरतं मीठ आणि ही आपण बनवून ठेवलेली सर्व पेस्ट पालकाची यामध्ये घालून घेऊया. आपल्याला हे पीठ मळताना आता पाण्याची अजिबात गरज लागणार नाही आहे. जर तुम्ही पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं असेल तर कदाचित थोड्या प्रमाणात पाणी तुम्हाला लागू शकतं, पण इथे मी बरोबर अंदाज घेऊन सर्व पीठ वापरलं आहे, तर त्यामुळे मला पाण्याची इथे अजिबात गरज लागलेली नाही आहे. बऱ्याच जणांकडनं पालकाची प्युरी बनवत असताना त्यामध्ये पाण्याचा थोडाफार वापर जास्त झाल्यामुळे मग त्यांना पिठाचीही जास्त प्रमाणात आवश्यकता लागते. आता इथे मी या कणकेवरती 1 चमचा तेल घालून याला पुन्हा एकदा चांगलं सॉफ्ट होईपर्यंत छान मळून घेत आहे. आणि आता हे छान मळलं गेलं की 5 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे आपला रवा छान फुलला जातो. आता 5 मिनटं झालेली आहे. आता पुन्हा एकदा याला मी पोळपाटावरती छान सॉफ्ट होईपर्यंत पुन्हा एकदा मळून घेत आहे, म्हणजे पुऱ्या एकदम टम्म फुगतील आणि कुठेही त्याला चिरा जाणार नाहीत. एकदम पातळ सॉफ्ट अशा पुऱ्या आपल्याला तयार करायच्या आहे. आता आपली कणिक छान तयार झालेली आहे. आता एक पेढ्याच्या आकाराचा आपल्याला उंडा घ्यायचा आहे. हलक्या हलक्या हाताने मस्त असा पेढा तयार करायचा आणि तेलाचं थोडंसं बोट लावून मग नंतर याला छान लाटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पिठाची देखील गरज पडणार नाही आणि पुरी पोळपाटाला चिटकणार नाही. मस्त अशा पुऱ्या आपल्याला एक एक करून लाटून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मी पुरीची जाडी कशी ठेवली आहे. मस्त एकदम चपातीपेक्षा थोडी पातळ पुरी लाटायची, म्हणजे एकदम कुरकुरीत होते आणि चांगली टम्म देखील फुगते. 7 ते 8 पुऱ्या आपल्याला आधीच लाटून घ्यायच्या आहे. आता इथे मी दुसरी एक पद्धत दाखवत आहे. त्यामध्ये जर कुणाला गोल आकाराच्या एकसारख्या पुऱ्या लाटता येत नसेल तर त्यांच्यासाठी ही एक पद्धत अतिशय उत्तम आहे. अशा प्रकारे अशी चपाती लाटायची आणि त्यावरती कोणतंही झाकण असो, ग्लास असो, त्याच्या साहाय्याने इथे आपण ही अशी पुरी कापून घ्यायची, म्हणजे एकसारखी गोल पातळ मस्त अशी पुरी तयार होते.
अशाच प्रकारे 7 ते 8 पुऱ्या आपण छान लाटून घेतल्या आहे. आता इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे. आपण बघूया तेल छान गरम झालं आहे की नाही. तेल आपलं छान परफेक्ट गरम झालं आहे. त्यामध्ये आपण पालकाची ही छान पुरी सोडून घेऊया आणि दोन्ही अंगावरती छान प्रकारे हिला तळून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपली पुरी टम्म फुगली आहे. आता हिला पलटी करूया आणि खरपूस रंग येईपर्यंत हिला छान तळून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा पुरीला कलर आलेला आहे. आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. एक एक करून सर्व पुऱ्या इथे मी तळून घेतल्या आहे. या पुऱ्या 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. तुम्ही प्रवासासाठी या पुऱ्या बनवून नेऊ शकतात. तसंच सकाळच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्ससाठीसुद्धा ह्या तुम्ही करू शकतात. एकदम खमंग खुसखुशीत तयार होतात आणि खायला देखील खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.